असू शकतं। सपाच्या रामगोपाल यादवांचं भाकीत खरं ठरलं असं देखील राऊत म्हणाले आहेत। या आदमी कार्यकाल पूरा नहीं करेगा म्हणाले होते यादव, असं देखील राऊतांनी आठवण करून दिली आहे। धनकडांनी एवढी लाचारी भाजपचे लोकही करायचे नाहीत अशी देखील टीका संजय राऊतांनी केली आहे। तर सामनाच्या रोखटोकमधून संजय राऊतांनी नेमकी काय टीका केली आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय। नरेंद्र मोदी यांनीच जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपती आणलं, आता मोदींनीच त्यांना घालवलं। धनखड यांना घालवण्यामागे मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातला संघर्ष आहे आणि मोदी यांना वाटणारी असुरक्षितता हे एक मोठं कारण देखील त्यामागे आहे। धनखड हे राज्यसभेचे चेअरमन झाल्यावर त्यांचं वर्तन हे अत्यंत लाचारीचं होतं। तेव्हाच समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते रामगोपाल यादव म्हणाले, ये आदमी कार्यकाल पूरा नहीं कर पाएगा। धनखड आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यातील जवळीक या काळात वाढली। धनखड आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यातील जवळीक या काळात वाढली असं राऊत म्हणाले। संघ आणि धनखड यांच्यात शिजत असलेल्या खिचडीमुळे मोदी कमालीचे नाराज झाले होते। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानं दिल्लीच्या पोटातील खळबळ बाहेर आली। भाजपत सगळं आलबेल नाही हे यामुळे स्पष्ट झालंय।